एका छोट्याशा गावात राणी नावाची एक गोड मुलगी राहत होती. तिला स्वयंपाकाची खूप आवड होती. पण तिची आजी नेहमी म्हणायची, राणी, तू फक्त तळलेले पदार्थच का बनवतेस? थोडं हेल्दी खायला शिक. राणीला वाटायचं, हेल्दी म्हणजे काय? कंटाळवाणं अन्न? पण एके दिवशी गावात एक अनोखी स्पर्धा जाहीर झाली. हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज चॅम्पियनशिप. विजेत्याला सोन्याची ट्रॉफी आणि गावातल्या सर्वांची वाहवा मिळणार होती. राणीने ठरवले, ही संधी मी नाही सोडणार. राणीने स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. तिच्यासमोर भाज्या, कडधान्य आणि मसाले पडले होते. तिला काही सुचत नव्हतं. ती म्हणाली, आजी, मला मदत कर ना. आजी हसली आणि म्हणाली, राणी, हेल्दी म्हणजे बेचव नाही. तुझ्या कल्पनेला थोडा मसाला लाव. राणीला एकदम आयडिया सुचली. मी बनवेन एक मस्त हेल्दी व्हेजिटेबल खिचडी, पण माझ्या स्टाईलने. राणीने कामाला सुरुवात केली. तिने तांदूळ आणि मूग डाळ भिजत ठेवली. मग ती बाजारात धावली आणि ताज्या भाज्या घेऊन आली. गाजर, बीन्स, मटर आणि थोडा पालक. स्वयंपाकघरात परतल्यावर तिने कढई गरम केली. तेलाऐवजी तिने थोडं तूप घेतलं, कारण आजी म्हणाली होती, थोडं तूप चांगलं असतं. तुपात जिरं, हिंग आणि लसूण टाकून तिने एक मस्त फोडणी तयार केली. घरभर सुगंध पसरला. शेजारच्या काकू डोकावल्या आणि म्हणाल्या, काय ग राणी, काय जादू करतेस? राणी हसली आणि म्हणाली, थांबा काकू, अजून तर सुरुवातच आहे. तिने भाज्या चिरून टाकल्या आणि तांदूळ डाळीचं मिश्रण कढईत घातलं. मग तिने हळद, धणेपूड आणि थोडा गरम मसाला टाकला. पाणी घालून ते शिजू दिलं. पण राणी थांबली नाही. तिला तिची खिचडी खास बनवायची होती. तिने शेंगदाणे भाजून त्याची पूड केली आणि वरून टाकली. शेवटी थोडा लिंबू पिळला. आता खिचडीचा रंग, सुगंध आणि चव सगळं परफेक्ट झालं होतं. स्पर्धेचा दिवस आला. राणीने तिची हेल्दी मसाला खिचडी जजेस समोर ठेवली. गावातले सगळे लोक तिथे जमले होते. जजेसनी एक चमचा खाल्ला आणि त्यांचे डोळे चमकले. एक जज म्हणाले, राणी, ही खिचडी तर जादुई आहे. हेल्दी पण इतकी चविष्ट? दुसऱ्या जजने विचारलं, तुझं रहस्य काय? राणी हसली आणि म्हणाली, प्रेम आणि थोडीशी कल्पना. शेवटी राणीला ट्रॉफी मिळाली. गावातल्या सगळ्यांनी तिची खिचडी चाखली आणि तिचं खूप कौतुक केलं. आजी म्हणाली, राणी, आता तू खरी शेफ झालीस. राणीने ठरवलं की ती ही खिचडी सगळ्यांना शिकवणार. तिने कॅमेरा हातात घेतला आणि म्हणाली, हाय फ्रेंड्स, मी राणी. आज मी तुम्हाला माझी सुपरहिट हेल्दी खिचडी शिकवणार आहे. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया.